2 दिवसापूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या माध्यमातून एका ॲप्को इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीवर असे आरोप केले की हे काम केलं जाणार आहे मुंबईमध्ये आणि इंटरव्ह्यू घेतले जातात कॅन्डिडेटचे चेन्नईमध्ये. की वेण्यासारखा प्रकार असा आहे की ते स्वतः एक कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत याची त्यांना कल्पना असायला हवी होती आणि जर त्याच्यातनं ते बोलू शकले असते माहिती घेऊन तर याची गरज नव्हती आपल्याला. मी आपल्या माध्यमातून हे कागद दाखवू शकेन की महाराष्ट्रामध्ये ॲप्को इन्फ्राटेकचे इंटरव्ह्यू जे झालेले आहेत तो पहिला इंटरव्ह्यू झालेला आहे 27/1/22ला आणि शेवटचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये झालेला आहे तो 28/8/22ला. हे त्याचे ज्या वेळी इंटरव्ह्यू झालेत त्याचे कागद आहेत आणि यामध्ये मुंबईमधनं 1755 कॅन्डिडेट मरीनमध्ये ज्यांची स्टडी झालेली आहे त्या लोकांना सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे मुद्दा याच्यातनं असा राहतोय 3 ठिकाणी मुंबईमध्ये इंटरव्ह्यू झालेत, कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं, सिनियर मॅनेजर DCM आणि ज्या 9 पोस्ट आहेत मॅनेजरच्या त्या इकडे न मिळाल्यामुळे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांना चेन्नईला कंडक्ट करावे लागलेत. आणि मला वाटतं आदित्यंचं जर थोडं नॉलेज चांगलं असतं याबाबत तर ते सांगू शकले असते पश्चिम बंगाल चेन्नई या ठिकाणी मरीनचे जास्तीत जास्त स्टुडंट तिकडे आपल्याला मिळतात एक्सपिरियन्सप्रमाणे. मुंबईत जे मिळाले ते घेण्यात आले. 9 कॅन्डिडेटसाठी चेन्नईला इंटरव्ह्यू ठेवण्यात आलं. पण एक उद्देश असा होता की ज्यांना कावीळ होते त्यांना सगळंच पिवळं दिसतं, तसं सरकारमध्ये राहूनही ह्या कामाची त्यांना माहिती नसावी ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. पण त्याचबरोबर जे तरुणाई आहे ज्यांना नोकऱ्या हव्यात त्या नोकर मिळण्यासाठी जे धडपडणारे आहेत त्या तरुणांचं डोकं कसं भडकवायचं हा त्याच्यातला एक उद्देश होता. बघा काय होतं आहे की इकडे कुठे तुम्हाला मिळाले नाहीत आणि चेन्नईला इंटरव्ह्यू ठेवलेत आणि महाराष्ट्रात ठेवलेले नाहीत. काम मात्र हे प्रोजेक्ट होणार आहे मुंबईमध्ये आणि इंटरव्ह्यू आहे चेन्नईमध्ये. ह्यांचा उद्देश काय हा लक्षात घ्या. आणि हा उद्देश एवढाच आहे प्रत्येक वेळी तरुणांची डोकी भडकवायची, त्यांना खोटं काहीतरी सांगायचं. आता ज्याला नोकरीची गरज आहे त्याला 2 मिनिटासाठी असंही वाटेल मी त्याच्यासाठी सुटेबल कॅन्डिडेट आहे आणि आजही मला नोकरी मिळत नाही आणि चेन्नईला जाऊन तुम्ही तिकडचे कॅन्डिडेट शोधताय. हे भडकवण्याचा प्रकार जो झाला आहे याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं 2 गोष्टी एक आल्या. एक तर त्यांचं इंटेन्शन आणि दुसरी गोष्ट येते त्यांचं नॉलेज. बोलताना ते भरपूर बोलतात, माझ्या बोलण्यात असं नाही आहे, माझ्या बोलण्यात तसं नाही आहे, पण ते काहीतरी खोक्यांचं आहे असं लोक म्हणतात. त्याला म्हणावं एका जाग्यावर स्थिरपणे बोलून डोळ्यात डोळे घालून बोलण्याची एक हिंमत ठेवा, सत्य बोला. आणि जर सत्यवचनी असं काम चाललं तर तुम्हाला एवढं खोटं काम महाराष्ट्रात करण्याची गरज नाही. सत्ता गेल्यानंतर थोडा त्रास होतो आहे समजू शकतो मी, कारण कुटुंबाला त्यांच्या भरपूर त्रास झालेला आहे आणि या त्रासाचंच हे कुठेतरी एक फलित दिसतंय. आणि खरं ते म्हणाले की का जातात इकडनं आपल्याकडनं लोक का जातात ह्याची कारणं असंख्य आहेत. म्हणजे ॲप्को इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडला कॅन्डिडेट तुम्हाला मिळाले नाहीत हे त्यांनी एक पॉईंट आऊट केलं. पण त्याचबरोबर आपल्या फिल्म इंडस्ट्रीची पण पुष्कळ युनिट्स म्हणजे UPमध्ये फिल्म इंडस्ट्री कशी अट्रॅक्ट होईल आणि त्यांना काय इन्फ्रास्ट्रक्चर देता येईल हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. UPमध्ये फिल्म इंडस्ट्रीला आपण इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर ही पुरी इंडस्ट्री बॉलिवूड इंडस्ट्री तिकडे काम करेल. आपल्या इकडे फिल्म सिटी आहे त्याच्याहीपेक्षा त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देता यावं ह्याच्यासाठी इतर राज्य प्रयत्न करत आहेत. पण त्याचबरोबर सुशांत सिंग केस असेल, ती दिशा सॅलियन असेल, अशा जर केसेस होत राहिल्या तर येणारे अपकमिंग ॲक्टर्स, अपकमिंग येणाऱ्या फिल्म्स, त्याचे येणारे प्रोड्युसर्स तुमच्याकडे कसं काही येऊन काम करतील, कशी काय इंडस्ट्री होऊ शकेल. त्या इंडस्ट्रीचा पण टर्नओव्हर मोठा आहे. पण हा टर्नओव्हर वाढला असताना त्याचा गैरफायदा कोणी घेतला आहे, त्यांच्या हत्येला जबाबदार कोण आहे. आजही CBIकडे केस पेंडिंग आहे आणि CBI त्याची ज्या दिवशी चौकशी करेल आणि सत्यता समोर येईल त्या दिवशी ते वाझेसारखं प्रकरण असेल. वाझे हे पण त्या पक्षाचे प्रवक्ते होते शिवसेनेचे.
सस्पेंड झालेला एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही पुन्हा आणता, त्याला कामावर ठेवता आणि त्याबद्दल उद्धवजींची आपण प्रेस कॉन्फरन्स मी बघितलेली आहे, आपल्याकडे पण रेकॉर्डिंग असेल त्याचं. काय एवढा काय मोठा त्यांनी आरोप केला आहे. अरे काय केलं आहे म्हणजे काय, अंबानींच्या घराखाली जाऊन जिलेटिनच्या कांड्या मिळतात आणि NIA त्यांच्यावर चार्जशीट टाकते, याच्यापेक्षा मोठं काय असावं. लाख मरो लाखोचा पोशिंदा ना मरो ही जी म्हण आहे, अंबानी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या असंख्य कंपन्या आहेत ज्याच्यामुळे आपला रोजगार मिळाला आहे अनेकांना, आणि त्याच्यामधनं तुम्हाला टॅक्सेशन पण मिळतं आहे. पण या गोष्टी होत असताना त्यांच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारं कोण होतं. आणि ह्या सगळ्या अशा घटना झाल्या तर आपल्याकडे इंडस्ट्री येईल कशी आणि इंडस्ट्री टिकेल कशी, याचा अभ्यास कोण करणार आहे. मी कोणीतरी झटकन कानात सांगावं आणि ताबडतोब त्याने चालू करायच्या उड्या मारायला. ह्या उड्या मारणं बंद करा, जेणेकरून तरुणाईला नको त्या गोष्टी सांगून त्यांना माथी भडकवून त्यांच्या हातून चुकीचं घडवून आणू नका. त्याच्यातलाच हा दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगेन माथी भडकवण्याचा. शिवाजी पार्कवरनं शिवाजी पार्कच्या मैदानासाठी दसरा मेळावा करणं ही शिवसेना प्रमुखांनी केलेली सुरुवात आहे. आणि ह्या शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केल्यानंतर आज हे आम्हाला पत्र मिळालेलं आहे की आमच्याही पक्षाला आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणी होणारा दसरा मेळावा आपण करू इच्छित नाहीत. पण याच्यातले जर शब्द तुम्ही बघितलेत, दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्याबाबत अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास यामधून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोण म्हणतंय? प्रशासन म्हणतंय. तुम्हाला दसरा साजरा करायचा आहे, 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये लोक आपले सण साजरे करू शकले नाहीत. तुमचा उद्देश काय? ज्यांना हा दसरा मेळावा किंवा सण साजरा करायलाच द्यायचा नाही त्यांना सगळेच मेळाव्याला येत नाहीत. मुंबईमधले काही लोक तुमचे राजकीय असतील, पदाधिकारी असतील, हे तुमच्या मेळाव्याला येतात. जे मेळाव्याला येत नाहीत ते आपल्या आई वडील काका मामा यांना भेटायला जातात या दसऱ्याच्या दिवशी, त्यांच्या शुभेच्छा घेतात, त्यांना सोनं देतात. पण तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे? आम्ही घुसून तिकडे करू, नाही दिलं तर आम्ही आतमध्ये घुसू. म्हणजे कोथळा, घुसणं, वार हेच जर प्रकार करणार असाल तर शेवटी काय मिळालं तुमच्या हातामध्ये? कायदा सुव्यवस्था. मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन, समजा उद्या सकाळी त्यांना जर हे मिळालं असतं मैदान, आम्ही दुसरीकडेही केलं असतं. पण तुमची जी वक्तव्य आहेत हीच वक्तव्य अशी आहेत घुसण्याचं, मारण्याचं. त्याच्यामुळे प्रशासनाने एक निर्णय घेतला, ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या वल्गना चालल्या आहेत. आता ठीक आहे, करायला त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, पण बोलावं लागतं. खोटं खोटं बोलल्याशिवाय हे होत नाही. आणि ते बोलल्यामुळे हे दोघांनाही दसरा मेळावा त्यांनी शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला रद्द केले. शांततेत पार पडू शकला असता कोणाचा तरी एकाचा तरी मेळावा, पण होऊ शकला नाही. मी तुम्हाला लोकांना चांगलं जगायलाच द्यायचं नाही, चांगले सण साजरे करायलाच द्यायचे नाहीत. काही झालं तरी मी आणि माझं कुटुंब यासाठीच तुम्ही जगणार आहात का? त्याच्याही पलीकडे जाऊन पुष्कळ कामं आहेत जी तुम्हाला करावी लागतील. त्यांच्या ह्या शिवसेनेच्या वागण्या म्हणजे उद्धवजींच्या वागण्यामुळे, उद्धवजी आणि त्यांचे सर्व लोक यांच्या ह्या वागण्यामुळे आजचे मैदान रद्द करण्यात आलेलं आहे. नाही ते मैदान रद्द झालं नसतं. पण याच्यावर भाष्य आणखीन कोणाला मिळेल, काय मिळेल हा करण्यात अर्थ नाही आहे. कारण यानंतर दोन्ही लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत. जो निर्णय आपल्यासमोरच काही दिवसामध्ये येईल. आजच्या परिस्थितीमध्ये आजही आम्ही प्रयत्न करतोय की हा मेळावा करण्यासाठी आम्हाला तरी चान्स मिळावा. आम्हाला शांततेने तिकडे मेळावा करायचा आहे. जे शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचावेत. कारण शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य चांगलं होतं की विचारांचं सोनं लुटण्यासाठी या. आता तिकडे विचारही राहिले नाहीत आणि सोनं पण राहिलं नाही. आता सोनियांचे विचार झालेले आहेत त्यांच्याकडे. ते सोनियांचे विचार लुटण्यासाठी या असं होईल. ते लुटालूट तर चालूच आहे. पण कुठचंही न राहिल्यामुळे बाळासाहेबांच्या प्रत्येक तत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की काल त्यांनी ज्या बाळासाहेबांनी दसरा मेळावा घेण्याची प्रथा चालू केली त्यांना कधी रंगीत तालीम करावी नाही लागली. कालची गोरेगावमध्ये ही रंगीत तालीम होती.
कुठच्याही इव्हेंट मॅनेजमेंटने जर कुठचा एक फायनल जर आपला शो ठेवला तर तो शो व्हायच्या पूर्वी एक रंगीत तालीम करतात. आणि काल तुम्हाला ती रंगीत तालीम घ्यावी लागली. किती लोक येतील, कसा मी बोलेन, कोण कोण बोलतील, यावर त्यांनी तुमच्यासमोर ते आविर्भाव करून दाखवलेत. शिवसेना प्रमुखांना हे असं कधीच करावं लागलं नाही आणि शिंदेसाहेबांना हे करावं लागणार नाही. कारण शिंदेसाहेबांना जे बोलायचं आहे त्या दिवशी ते मेळाव्यासमोर येतील आणि स्पष्ट आपले विचार बाळासाहेबांसारखेच प्रकटपणे मांडतील. शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा व्हावा यासाठीची तुमचा जो प्रयत्न होता तर मुंबई महापालिकेकडनं परवानगी नाकारली आहे. तो दसरा मेळावा तिथेच व्हावा, मात्र मैदान कुठेतरी आहे तुमच्यामध्ये 100% राहणार आहे. जे शिवसेना प्रमुखांना लोकांच्या समोर विचार मांडत आलेले आहेत त्यांचे विचार मांडण्यासाठीच तर सरकारमध्ये काम करतोय. आणि ते विचार मांडण्यासाठी 1 वर्षातनं दसरा मेळावा हा शिवसेना प्रमुखांच्या नावावर होतोय. तर ते करण्याचं आम्ही भाग्य का सोडू. त्याच जागेवर त्यांचेच विचार जर मांडता आले, कारण आम्हाला बाळासाहेबांचे विचार मांडायचे आहेत. आम्हाला विचारांचं सोनं लुटायचं आहे, सोनियांचे विचार मांडायचे नाही आहेत. शिवाजी पार्कवर तुम्हाला दसरा मेळावा करायचा आहे, MMRDA ग्राउंडसाठी तुम्ही अर्ज केला आणि तिथे तुम्हाला परवानगी सुद्धा मिळाली. मुंबईच्या मेळाव्याला न येणारे असे असंख्य लोकसंख्येअभावी जर बघितलं जाईल 1 लाख 2 लाखाचा मेळावा होईल. पण मुंबईची लोकसंख्या किती आहे, तो सणाचा दिवस आहे. त्या सणाच्या दिवशी एक दुसऱ्याला नातेवाईक जाऊन भेटतात, आपला मेळावा होतो. पण गाड्या येणं जाणं, बाहेरच्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं आलेले लोक, त्यांच्या गाड्या कुठे पार्क केल्या जातील. एवढा मोठा मॉप आल्यानंतर तो कुठच्या पद्धतीने त्याला मूव्ह करता येईल. स्थानिक लोकांना वाहतुकीचा कुठचाही त्रास होऊ नये यासाठी MMRDAचं आम्ही जे ग्राउंड आहे ते बुकिंग केलं आहे की गाड्यांचं, कारण मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. शिंदे साहेबांकडनं अपेक्षा महाराष्ट्राच्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे लोक जास्तीत जास्त येतील. आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते जर तुम्ही सगळे आमदार आणि खासदारांनी जर ठरवलं तर ते लोकप्रतिनिधी सगळे इकडे आहेत. मग त्यांचे फॉलोअर्स तिकडे येणारच आहेत किंवा ते आणणारच आहेत. आणि त्यांनी जर आणलं मुंबई शहरामध्ये तर त्यांची वाहतूक पण व्यवस्थित झाली पाहिजे. आणि याचा पर्याय म्हणून आम्ही MMRDAमध्ये ग्राउंड घेतो. मात्र तरी देखील प्रशासन सांगतंय की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, कारण दोघांनी अर्ज केलेले आहेत. एखादा अर्ज तुम्ही मागे घेऊन त्यांना देणार का आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी मदत करणार का? आणि याला जोडूनच एक प्रश्न प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री हे राज्याचे पालक आहेत, त्यामुळे त्यांनी समजूतदारपणे घ्यायला हवं. त्यांना BKCचं मैदान मिळालेलं आहे, तर शिवाजी पार्क मैदानावरची परंपरा त्यांनी खंडित होतं का मानली? जर तुम्ही याला जोडून एक BKCचं जर मैदान तुम्ही बुक केलेलं आहे तर शिवाजी पार्कवरती शिवसेनेची अडवणूक करण्यासाठी तुमचा हे प्रयत्न आहेत का? सरकारमध्ये असतानाही असा जर कुठचाही विचार असता की सरकारमध्ये आहोत म्हणून ते मैदान आम्हालाच मिळायला हवं तर तसे प्रेशर घेऊन घेता आलं असतं ना. आम्हाला जेव्हा मैदान नाही म्हणून जेव्हा सांगितलं आहे याचा अर्थ सरकारने कुठेही त्यांच्यावर प्रेशर आणलेलं नाही. सरकार जेव्हा चालवत असताना तुम्हाला असं वाटतं की हे तातडीने आम्हालाच मिळावं याच्यासाठी प्रयत्न करता आले असते. आणि आताचा जो प्रश्न आहे तो त्या बाबतीत असला. आम्हाला जेव्हा नाकारलं गेलं आहे याचा अर्थ सरकारचा इंटरफिअरन्स नाही. प्रशासनाला मुभा दिलेली आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. आणि कायदा सुव्यवस्था म्हणताय, मग एखाद्याने वेड्यासारखं बडबडत सुटावं रस्त्याने आणि त्याने वाटेल ते मी कोतळ्या आणि ह्याची भाषा करत राहावी किंवा मारामारीची भाषा करायची, घुसण्याची भाषा करावी. आणि सरकारने काय हातावर हात धरून किंवा प्रशासनाने काय वाट बघावी का? घुसू म्हणजे काय? आजही त्या मैदानामध्ये त्याला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. त्या क्रिकेटची पिचेस जाऊन बघा, कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या क्लबच्या माध्यमातून मुलं तिकडे येऊन प्रॅक्टिस करत आहेत. घुसण्याचा अर्थ काय होतो? मागे तुम्ही त्याची वानखेडेची पण पिच तुम्ही उखडून टाकलं होतं. उद्या सकाळी तिकडच्या अनेक पिच आहेत, तिकडे त्यांनी कष्ट करून बनवलेले आहेत. मग याच्यासाठी प्रशासन काळजी घेणार नाही का? प्रशासन एवढं घेईल की उद्या सकाळी जर असं काही झाला प्रकार त्यांचा तर काही अधिकारी सस्पेंड होतील, त्यांना त्रास होईल. तर त्यांनी त्यांची असं काय होऊ नये म्हणून घेतलेली मला वाटतं ही दक्षता आहे. सर, काही रेल्वे आणि काही बसेस वगैरे बुक करण्यात आलेल्या आहेत का बाहेर महाराष्ट्रातून BKCला येण्यासाठी वगैरे असं काही? 100% लोकप्रतिनिधी जेव्हा असतात, 40 आमदार आणि 12 खासदार हे जेव्हा आहेत म्हणून आम्ही नेहमी सांगतो त्या अर्थी त्यांनी आपल्या
पदाधिकाऱ्यांना आपापल्या लोकांना आणण्यासाठी काहीतरी तशी अरेंजमेंट केलेली असणार. बसेस असतील, ट्रेन असतील. म्हणजे नंदुरबार कुठे आहे, धुळा कुठे आहे, जळगाव कुठे आहेत, इकडचे लोकप्रतिनिधी जेव्हा आलेले आहेत तर त्यांची ती व्यवस्था ते आणणार आहेत. शिंदे ज्यावेळी रिक्रुटमेंटचं चेन्नईचं रिक्रुटमेंटचा मुद्दा आहे त्याच्यावरती आदित्य ठाकरे आता टीका करतायत, पण ज्यावेळी त्या कंपनीसोबत कंत्राट साईन झालं त्याच्या एमओयू मध्ये स्थानिक पातळीवरती रिक्रुटमेंट व्हावी असं क्लॉज टाकण्यात आला नाही असं म्हणतात. स्थानिक पातळीवरच्या कुठच्याही कंपन्या रिक्रुटमेंटच्या बाबतीत ते टाकतात असं मी सांगणार नाही. ॲपको कंपनीच्या बाबतीत मी ही त्यांची काय ॲग्रीमेंट झाली ही बघितलेली आत्ता नाही आहे. पण जे मला माहिती आहे, भलेही त्या ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज आहे की नाही आहे, मुंबईमधलं 1755 उमेदवार जर तुमच्याकडे सिलेक्ट झालेले असतील तर याचा अर्थ प्राधान्य त्यांनी स्थानिक लोकांनाच दिलेलं आहे. शिवसेनाच आहे, शिवसेना स्टाईलने पुढे चाललेले आहे. शिवसेना घटकांना सांगण्यात येत आहे का जर आम्हाला परमिशन मिळालं नाही तर आम्ही गनिमा काव्याने जाऊन तिथे दसरा मेळावा घेऊ. दुसरी शिवसेना काय? सगळंच तुम्हाला आता प्लॅन सांगितलं तर मग गनिमी पद्धत काय राहणार? आता जर त्यांची गनिमी जसं ते म्हणतायत गनिमी काव्याने जाऊ आणि करू, दसरा मेळावा आम्ही तिकडे साजरा करू, तशी काही गनिमी पद्धत आमच्याकडे पण असेल. असंच म्हणता नाही येणार की हातावर हात धरून बसलेलं असं होत नाही. फक्त आम्ही सांगत नाही आहोत, कारण आपण कशाला सांगणार. आणि जी तुमच्या डोस देणं आणि समोरच्याला शांत ठेवणं ही आता प्रवृत्ती बंद करायला पाहिजे त्यांनी. आणि असे मेळावे काय करायचे होते, जर जे शब्द आणि जी वाक्य तुम्हाला मांडायचे होते साहेबांची, तर 8 दिवस आता तुम्हाला सगळ्यांच्या समोर 30 भाषणं गेली, 30 भाषणं पुन्हा असणार आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वस्त महाराष्ट्रासाठी निंदनीय प्रकार जो काल मी बघितला आहे. एक खुर्ची खाली ठेवली आहे आणि ते अभिमानाने सांगतायत ती खुर्ची खाली आहे म्हणून. आणि ती खुर्ची कशासाठी खाली आहे? पत्राचाळचे 600-700 लोक बेघर झालेले आहेत, मराठी सर्व बेघर झालेले आहेत आणि त्याच्या संदर्भात एवढ्या वर्षानंतर केस झाली आहे. आजही पत्राचाळच्या लोकांना घरं मिळालेली नाही आहेत. पत्राचाळ यासाठी म्हणतात कारण मी ती बघितलेली आहे, सगळ्या बाजूने पत्रे होते आणि त्यामध्ये ती कुटुंब राहत होती. त्यांना बेघर करण्यात आले, त्याच्यावर टर्नओव्हर भरपूर करण्यात आलं, तो सगळा FSI विकण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करू नये. आणि तरी निर्लज्जासारखी तुम्ही सांगता ही आमची खुर्ची खाली आहे आणि याच्यावर आम्ही म्हणतो की ते येऊन बसणार आहेत. मंत्रिमंडळात पण हेच झालं की असंख्य बॉम्बस्फोटमध्ये असंख्य लोकांचे हात पाय गेलेले आहेत. काही 266 लोक तेव्हा मला वाटतं एक्सपायर झालेली आहेत, 5000च्या वर लोक गेलेली आहेत. आणि सगळी एन्क्वायरी केल्यानंतर जी व्यक्ती येते ते मंत्रिमंडळात पण असंच सांगण्यात आलं आहे त्यांची खुर्ची आम्ही खाली ठेवलेली आहे. तर ही खुर्ची अशा खाली ठेवून तुम्ही काय सांगू इच्छित आहे महाराष्ट्रात? दुसराचा प्रश्न त्यांनी राखी बांधली, त्या खासदारांनी राखी बांधली, तीच मिळाली का त्यांना राखी बांधायला? म्हणजे कुठेतरी तुम्ही असा आरोप करताय पत्राचाळीचा, तर ज्या ठिकाणी ईडीचे आरोप झाले होते त्यांना तुम्ही सोबत घेतलेला. मला वाटतं पुन्हा मी सांगेन, माझ्याकडे आत्ता फोटोग्राफ्स आहेत त्याचे आपल्याला दाखवण्यासाठी. त्यांनी राखी बांधली आहे ही फक्त पंतप्रधानांना ईडी चालू झाली म्हणून राखी बांधलेली नाही आहे. स्वर्गीय वाजपेयीजी यांना पण याच खासदारांनी राखी बांधलेली आहे, त्याचा मी फोटोग्राफ आपल्याला देतो. म्हणजे वाजपेयीनं राखी बांधली तेव्हा काय होतं? चुकीचं केलं होतं का? पंतप्रधानांना जाऊन राखी बांधणं हे भावनाताईंनी त्यावेळी पण मेंटेन केले. ते पंतप्रधान वाजपेयी असताना त्यांनाही राखी बांधली आहे, आज जे पंतप्रधान आहेत त्यांनाही बांधले. आता तुम्ही स्वतःचे ईडीचे जे प्रॉब्लेम आहे ते मध्ये कशाला आणताय? शिवाजी पार्कचा हा मुद्दा चालू आहे. तुम्ही MMRDA ग्राउंड जे आहे ते तुम्ही म्हणता पार्किंगसाठी बुक केलंय, पण तुमच्याकडे हा एक पर्याय आहे, तुम्ही त्याचा तिथे मेळावा घेणार की शेवटपर्यंत फक्त शिवाजी पार्कसाठी प्रयत्न? शेवटपर्यंत शिवाजी पार्कसाठी प्रयत्न करणार आमच्याकडनं आणि ते प्रयत्न चालू राहणार आहेत. आणि त्यांचा निर्णय जो येईल, कोर्टाचा निर्णय असेल, प्रशासनाचा निर्णय असेल, तो मान्य करून पुढची कारवाई केली जाईल. उद्धव ठाकरे म्हणतात आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर असणार. ते असं भरपूर काय काय म्हणतात, ते म्हणणं त्यांचं भरपूर. म्हणून मी सगळेच पॉईंट आपल्यासमोर मांडले. त्यांचे चिरंजीव ॲपकोबाबत काय म्हणाले ते मी मांडले, बाकीच्या इंडस्ट्रीच्या बाबतीत मी मांडलेत. बोलायला काय सगळेच बोलतात. त्याच नेस्को कंपाऊंडमध्ये आपल्याकडे कदाचित 1900 अगोदर याच व्यक्तीने हात पुढे करत सगळ्यांना सांगितलं होतं की यापुढे मी कोणाही पक्षासमोर कटोरा घेऊन जाणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, मग मीच तिकडे एकटा याच्यापुढे निवडणुकांना सामोरे जाणार आहे. सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं.
हे महाशय थोड्या दिवसानंतर दिसले काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांना तो कटोरा घेऊन फिरताना दिसलेत. ते स्वतःच बोलतात आणि स्वतःच दुसरं काम करतायत. सर याला अनुषंगाने प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज खूप मोठा खुलासा केला आहे का 2.5 वर्षामध्ये तिघांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. या 2.5 वर्षात गेल्या 2.5 वर्षात तिघांनी संपवण्याचा प्रयत्न. तुम्हाला संपवण्याचा कोणी विचार करण्याची गरज नाही. फडणवीसांना संपवण्याचा प्रयत्न, फडणवीस असे होते, मला संपवण्याचा प्रयत्न केला 2.5 वर्षात. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये काही कारणं आणि काही वक्तव्य, त्याच्या अगोदर ते काय बोललेत त्याच्यानंतर काय बोललेत हे पण बघणं गरजेचं आहे. एखादं वाक्य त्याच्यातनं तेवढंच आपण जर एडिट करून पकडण्यात अर्थ नाही आहे. ते कुठच्या उद्देशाने बोललेले आहेत तेही तुम्हाला बघावं लागेल. दुसरी गोष्ट, फडणवीसना संपवण्याचा प्रयत्न करायला एवढं इझी नाही आहे. ज्या पद्धतीने प्रशासन, ज्या पद्धतीने 5 वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केला आहे, ज्या पद्धतीने सेंट्रल त्यांना मदत करते, संपवणं वगैरे हा प्रकार त्यांच्या बाबतीत जवळपास जाऊ शकत नाहीत. सध्या असं सरकार आहे, अशी परिस्थिती आहे. शिंदे गटात थेट आरोप केले. सरकार आहे म्हटलंय. नाही, मिंदे सरकार, फिरतं सरकार म्हणतात. घरात बसण्यापेक्षा काहीतरी तर करतायत ना ते. आज दिल्लीला जायचं, काम करायचं, तिकडनं आपले प्रश्न सोडवून आणायचे आणि मिंद व्हायची काय गरज आहे. भाजप आणि शिवसेना एकत्रित जर आमचं युतीचे शासन असेल तर मिंद व्हायचं कोणाच्या समोर काय. तुमच्यासारखा तुम्ही कटोरा घेऊन फिरत होत तसं फिरण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये असं पण आहे, GSTचा परतावा मिळाला नाही, GSTचे पैसे मिळाले नाही म्हणून छाती बडवणारे पण हेच होते अगोदर 2 वर्षापूर्वी. तर तुम्ही दिल्लीला जाल, ते आपले प्रश्न मांडाल, केंद्राकडनं काही ज्या स्कीम असतील त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल, हा विचार करण्यात आला तर काय चुकीचं आहे. आज एखादा आमदार जर पुऱ्या एरियात फिरला नाही, तुम्ही म्हणता हे फिरतच नाहीत, खासदार फिरला नाही, फिरतच नाही, उद्या सगळे मंत्री असेल तर फिरतच नाही. आम्ही म्हणतोच मागचे मुख्यमंत्री घरकोंबड्यासारखे बसले होते घरामध्ये म्हणून स्पष्ट म्हणतोय. मग हे मुख्यमंत्री 6 वाजेपर्यंत फिरत आहेत, सणासाठी लोकांमध्ये जात आहेत, लोकांमध्ये राहत आहेत, काही प्रश्न घेऊन दिल्लीला जात आहेत, दिल्लीला जाऊन भेटत आहेत. व ते मुख्यमंत्री पदाचं कामच आहे. मुख्यमंत्री पदाला जर न्याय द्यायचा असेल महाराष्ट्राला तर हे काम करत आहेत आणि ते फार चांगलं करत आहेत. अब हिंदी में सबसे पहले ये जानना चाहेंगे कि दशहरा रैली पर जिस तरह से कोर्ट में मामला चल रहा है, BMC ने नकार दिया है, दोनों तरफ से ये मांग चल रही है. उद्धव ठाकरे ने भी संकेत दे दिए, मिले या नहीं मिले हम जरूर करेंगे वहीं पे. किस तरह बयानबाजी जो हुई है, प्रशासन ने इस बात का प्रिकॉशन लिया है, जो बयानबाजी इन्होंने की है, हम घुसेंगे, ये करेंगे, तोड़फोड़ करेंगे, इस बयानबाजी से उन्होंने इंटेंशन है कि यहाँ पर कोई भी इलीगल काम ना हो, लॉ एंड ऑर्डर का कोई सिचुएशन ना क्रिएट हो जाए, इसके लिए उन्होंने उनके लिए ये प्रिकॉशंस लिया है. और उनको ये दोनों को, हमें भी और उनके लिए भी, वहाँ पर हम लोग रैली नहीं ले सकते, ये ऑर्डर मिली. आखिरी वक्त तक आप लोग प्रयास करेंगे, मामला कोर्ट में भी आपको है, आपकी तरफ भी कोशिश की जा रही है, किया गया है कि हमको मिलना चाहिए. आज भी किया है कोर्ट में अर्जी हमारी भी है, वो भी गए, हम भी गए. वहाँ पर कोर्ट में क्या डिसाइड होता है फ्यू डेज में आपको पता लगेगा. वो हम लोग ने वहाँ MMRDA का ग्राउंड जो हमने वहाँ पर बुकिंग की है, वो सिर्फ और सिर्फ पार्किंग की अच्छी ढंग से व्यवस्था हो उसके लिए की है. हम लोग वेट कर रहे हैं कि हमें भी क्या ऑर्डर मिलती है कोर्ट से. उद्धव गुट के नेता कह रहे हैं कि सरकार एकनाथ शिंदे की है, अधिकारियों BMC के अधिकारियों पर दबाव बनाकर पहले आपको परमिशन देगी, उन्हें परमिशन अभी तक नहीं मिला, क्योंकि आपकी गुट को पहले परमिशन मिल गई BKC ग्राउंड की, लेकिन शिवाजी पार्क की उन्हें परमिशन नहीं मिला. इस पर आप किस तरह से कह रहे हैं कि दबाव बनाया जा रहा है BMC के अधिकारियों पर. अगर शासन करके या सरकार करके अगर दबाव होता था तो ये लेटर आज हमारे हाथ में नहीं होता था. शासन और सरकार के दबाव अगर होता था तो यहाँ हमें परमिशन होती थी. सरकार कोई इंटरफेरेंस ही नहीं कर रही है उसमें. सरकार ने तो साफ साफ बोल दिया है, आपको प्रशासन को जो डिसीजन लेना है वो लेने दो. एक सवाल ये भी कि जिस तरह कल उद्धव ठाकरे ने बाकायदा CM को भी और देवेंद्र फडणवीस को भी दोनों को टारगेट किया, बहुत सारी बातें उन्हें भावनात्मक भी की और ये भी कहा कि अमित शाह तक को चैलेंज किया BMC चुनाव को लेकर. किस तरह देखते हैं उनके भाषण? नहीं, उनके भाषण और किसी को चैलेंज, वो आज वो बाइडन को भी चैलेंज कर सकते हैं. चैलेंज करने के लिए दोनों पिता पुत्र दोनों जो चैलेंज कर रहे हैं, किसी को उन्होंने छोड़ा नहीं है.
यहाँ पर सबको चैलेंज कर रहे, वहाँ पर सबको चैलेंज कर रहे, और पीछे से जाके फिर उनको नमस्कार भी कर रहे। उन्होंने ये भी कहा कि जिसने शिवसेना को गिराया उन्हें हम आसमान का रास्ता दिखाएंगे। किस तरह से देखते हैं, कहीं न कहीं 40 विधायक, 12 जो सांसद हैं, उनके ऊपर निशाना साधा है कि उन्हें आसमान का रास्ता दिखाएंगे आने वाले चुनाव में। मेरे ख्याल से बाकी सब लोगों को आसमान का रास्ता दिखाने से वो आसमान के पास आग लगा के बैठे हैं कि कुछ ना कुछ हमारे हाथ में मौला दे दे करके, अल्लाह दे दे, वो वाली उनकी कंडीशन अभी हो गई। ये आसमान क्या दिखाएंगे? इनको ऑलरेडी आसमान दिखाया है, हो गया है, काम हो गया तमाम। हर बार जिस तरह से सीएम दिल्ली पहुंचते हैं, उन्हें लेकर भी निशाना साधा है कि हर बार दिल्ली दरबार में जाना पड़ता है। घूमने वाले सरकार ये अपने लिए जा रहे हैं या महाराष्ट्र की जनता के लिए जा रहे हैं, ऐसे सवाल भी है। सीएम उनके पूरे मंत्रीगण दिल्ली अगर जाते हैं तो अपने डिपार्टमेंट से सेंट्रल गवर्नमेंट की कोई स्कीम्स होते हैं, अपने अपने जैसे उद्योग मंत्री कल गए, उन्होंने भी मिलने की कोशिश की है। पंतप्रधान जी को उनके पास भी वो लोग मिलने के लिए गए। अगर आज की डेट में हमारे सीएम पूरे दिन या रात अगर लोगों में भी सबको मिल रहे, महानगर पालिका है या डोंबिवली है, थाना है करके वो जाना नहीं रुकते, आज भी सीएम होने के बाद वो लोग उनको मिल रहे हैं। और दिल्ली में जाने के बाद पंतप्रधान जी और बाकी के मिनिस्टर्स को भी मिल रहे। जीएसटी के पैसे आने हैं, आज भी सेंट्रल गवर्नमेंट हमें नहीं दे रही है, नहीं दे रही है, बोलने वाले यही थे। आज के मुख्यमंत्री अगर उनके पास जाके उनके पास जो और भी कुछ चीज़ें महाराष्ट्र के लाना चाहते और भी कोई उद्योग लाना चाहते तो उसमें क्या गलती है? उनको जाना चाहिए, एक बार नहीं। मैं तो कहूँगा अभी बीजेपी की तरफ से बोले थे वो लोग कि 2 बार तो महीने में जाना चाहिए। मैं बोला अगर ज़्यादा वक्त भी लगा तो हम बार बार जाएंगे, बट महाराष्ट्र के फायदे के लिए जाएंगे। कल उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री को कहा कि मुख्यमंत्री दिल्ली जाते हैं और मुजरा करते हैं, लेकिन फॉक्सकॉन और वेदांता जैसे प्रोजेक्ट गुजरात चले जाते हैं, इस तरह से कहा, क्या कहना चाहिए? नहीं, इस बारे में उद्धव जी को बोलना आसान है। जैसे मैंने अभी एप्को का लिस्ट आपके सामने रखा है, उनके बेटे भी खुद कैबिनेट मिनिस्टर थे, उनको ये पता ही नहीं है कि महाराष्ट्र में कितने इंटरव्यूज़ हुए, कितने कैंडिडेट लिए। एक कोई भी बड़ा प्रोजेक्ट 1 दिन में 2 दिन, ये गवर्नमेंट फॉर्म हो गए 2.5 महीना हो गया है, अभी 100 दिन भी पूरे नहीं हुए। तो कोई भी प्रोजेक्ट 1 या 2 दिन में कहाँ दूसरी जगह पे नहीं जाता है। ये कोई वड़ा पाव की गाड़ी नहीं है, यहाँ से उठाइए दूसरी जगह पे जाके लगा दी। इसके बारे में उस गवर्नमेंट के साथ डिस्कशन हुआ होगा, वो फैसिलिटीज़ क्या क्या देने वाले उसके बारे में हुआ होगा। उसके लिए 1 साल का पहले 1 बरस पहले ये काम हुआ है। लेकिन उनको आपके तमाम महाराष्ट्र के जनता के सामने एक ही दिखाना है कि ये सिर्फ ये नए गवर्नमेंट की वजह से गया है, बाकी कुछ गया नहीं। क्योंकि आप स्टडी नहीं है, पता ही नहीं है, प्रोजेक्ट के बारे में पता नहीं है। आप 2.5 साल दे, कितने प्रोजेक्ट लेके आए, कितने प्रोजेक्ट अभी तक काम चालू हो गया, कितने लोगों को रोजगार मिला है? चलो एक बार आ जाइए और बताइए। आप 2.5 साल तो थे, तो चलो 2.5 साल मैं आज ही आपके सामने बोलता हूँ, और 2.5 साल उनको दीजिए, शिंदे साहब को काम करने दीजिए, और बाद में बताइए कितना रोजगार मिला और कितने कंपनियां नहीं आई है। सर, आपने कहा कि आदित्य ठाकरे का इंटेंशन क्या है, जो न्यू जनरेशन है, नौजवान है, उनको भड़काना है कि जॉब नहीं मिल रही है। पिछले 2.5 साल में किसी को भी जॉब नहीं मिला है। आदित्य जी को यही उनको बोलना है कि जितने भी ये भड़काओ, जितने यंगस्टर्स हैं उनको खाली भड़काते रहिए, रोजगार मिलेगा, रोजगार मिलेगा, रोजगार मिलेगा। अगले प्रेस कॉन्फ्रेंस में चाहिए तो मैं आपको लिस्ट दे दूंगा कि पिछले 3, 4, 5 साल से जितनी कंपनियां बंद हुई है वो भी चालू कर देते थे ना, तो आपको एप्को और फॉक्सकॉन के बारे में आपको बोलने की जरूरत नहीं थी। आज मुख्यमंत्री दिल्ली गए हैं, कयास लगाया जा रहा है, कुछ प्रधानमंत्री के साथ मीटिंग, बाकी चीजें, क्या कहना चाहिए? एजेंडा तो मेरे पास नहीं है, लेकिन एक बात ज़रूर है, जो गए महाराष्ट्र के भविष्य के लिए कुछ ना कुछ गुड न्यूज़ तो हमें ज़रूर मिलेगी। आप शिंदे ग्रुप के प्रवक्ता भी हैं। जिस तरह से देखा गया कि आज महाराष्ट्र में कई जगहों में पीएफआई के कार्यालय पे रेड हुई है, एनआई की रेड हुई है, ये सारे आईटीएस के अधिकारी 22 से ज़्यादा लोगों को अरेस्ट किया गया है, इस पर आप क्या कहेंगे? इसके ऊपर इतना ही कह सकता हूँ कि अगर एनआईए, सीबीआई इनकी अगर रेड हो रही है तो थोड़े ही दिन में जब कार्रवाई पूरी हो जाएगी तो आपके पास पीएफआई के बारे में पूरा चित्र ओपन रहेगा। मैं कुछ अभी बोलना सही नहीं होगा, नहीं तो बहुत सारी चीज़ें हैं, बट बोलना सही नहीं होगा उस बारे में।